पती पत्नी एकमेकांना सर्व गुण दोषांसह स्वीकारतात असं म्हटलं जातं. मात्र काही वेळा दोघांपैकी एकाची सहनशक्ती संपते आणि नात्यात वितुष्ट येतं. क्वचित प्रसंगी रागाच्या भरात एकमेकांवर हातही उचलला जातो. हरियाणात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. तिथे पानिपतमधल्या दीनानाथ कॉलनीत एका व्यक्तीने आपल्या पत्नीला संपवलं. गुन्हा केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. तहसील कॅम्प पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतलं. समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी पती आपल्या पत्नीच्या मानसिक आजाराला कंटाळला होता. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातल्या आरोपी पतीचं नाव लक्ष्मण उर्फ लिच्छू असं आहे. त्याने आपली पत्नी गीता वय वर्ष 64 हिला संपवलं. गीताला मानसिक आजार होता आणि तिच्यावर गेल्या 22 वर्षांपासून उपचार सुरू होते. रविवारी 28 जुलै रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मणने झोपलेल्या गीताच्या डोक्यात काठीने 2दा वार केले. तिचं जागीच निधन झालं. पोलीस आणि फॉरेन्सिक लॅबने घटनास्थळाची पाहणी करून काठी आणि रक्ताने माखलेली चादर जप्त केली. गीताच्या भावाच्या जबाबावरून तहसील कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पती, त्याची 2 मुलं व 2 सुनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सिंघाणा गावातला रहिवासी असलेल्या दिनेश कुमारने सांगितले की त्याची बहीण गीता दीनानाथ कॉलनीत राहत होती. तिचा पती लक्ष्मण उर्फ लिच्छू, मुलगा मोनू उर्फ मनोज, जोनी उर्फ प्रदीप, प्रदीपची पत्नी खुशबू, मनोजची पत्नी प्रवेश ही देखील तिच्यासोबत राहत होते. हे सर्वजण गीताला रोज मारहाण करायचे. सोमवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास गीताने तिची बहीण गुड्डीला फोन केला होता. पती लक्ष्मण, मुलगा आणि सून तिला मारहाण करत असल्याचं तिने सांगितलं होतं. पोलीस चौकशीत आरोपी लक्ष्मणने सांगितलं की तो 22 वर्षांपासून पत्नीसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून औषधं आणत होता. ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. तो त्रस्त झाला होता. गीता देखील स्वतःच्या आजाराने त्रस्त होती. वैतागून त्याने तिच्यावर काठीने वार केले.